श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे. 29 जुलै 2026 रोजी आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, कारण आपल्या आयुष्यामध्ये जे काही महाराजांनी भरभरून दिलेलं आहे त्यासाठी आपल्याला महाराजांबद्दलची कृतज्ञता सेवेच्या माध्यमातून व्यक्त करायची आहे. कारण असं म्हणतात की सेवा केली की मेवा खायला मिळतो. त्यामुळे आपल्याला कुठलेही नवस न बोलता किंवा कुठलेही काही आपल्या अडचणी न सांगता आपल्याला आपल्या गुरुच्या सानिध्यात राहायचंय, गुरुच्या सेवेच्या सानिध्यामध्ये आपल्याला राहायचं आहे आणि आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. असं म्हणतात, देव कोपला तरी सुद्धा गुरु तारू शकतो, परंतु जर गुरु कोपले तर आपल्याला देव सुद्धा तारू शकत नाही. त्यामुळं आपल्याला 29 जुलै पर्यंत 21 दिवसाची महाराजांची सेवा, आपल्या गुरुची सेवा आपल्याला करायची आहे. तर त्या सेवा कोणत्या आहेत आणि त्या सगळ्याच करायच्यात का, किंवा त्या कशा करायच्या आहेत, या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. मैत्रिणींनो, 9 जुलै 2026 पासून ते 29 जुलै 2026 पर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची आहेत. तर त्या सेवेमध्ये सगळ्यात पहिली आणि महाराजांना खूप प्रिय असणारी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करणं. हे पाठ आपल्याला 21 पाठ करायचे आहेत, कारण स्वामींना ही सगळ्यात प्रिय सेवा आहे. कारण महाराजांना आपण काही देतो म्हणून सेवा करणं वेगळं, महाराजांना अमुक ही वस्तू मी देणार आहे या सगळ्या गोष्टींपेक्षा, या भौतिक सुविधेपेक्षा तुम्ही महाराजांना सेवेच्या स्वरूपात जर तुम्ही महाराजांना काही दिलं तर निश्चित ते महाराजांना खूप आवडेल. तर त्यातली मी तुम्हाला सांगितलेली पहिली सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पाठ. जर 9 तारखेपासून तुम्ही 29 तारखेपर्यंत हा 21 दिवसाचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये जर तुम्ही ह्याचे पाठ केले तर एकूण 21 पाठाचा संकल्प आपला पूर्ण होतो किंवा 21 पाठ आपले पूर्ण होतात. तर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपल्याला महाराजांच्या या सेवा करायच्या आहेत. तर आता बऱ्याच भगिनींना 9 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत त्यांच्या मासिक धर्माच्या काही अडचणी असतील, कुणाकडे विटाळ म्हणजे डिलिव्हरीची तारीख दिलेली असेल तर विटाळ येऊ शकतो असं वाटत असेल, आता बाकी सुतक वगैरे ह्या गोष्टी आपल्याला सांगून येत नाहीत, तर त्या गोष्टी अचानकपणे काही विघ्न घरात येतात, तर काही वेळेस आपल्याला हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला 21 दिवसाची सेवा प्रारंभ करायची आहे. भलं आपल्याला कुठल्याही अडचणी येत, परंतु आपण शक्यतोपर्यंत महाराजांना पहिल्यांदा विनंती करायची आहे. जर आता तुम्हाला 21 दिवसाची सेवा करायची तर तुम्ही 9 तारखेला सकाळी महाराजांच्या केंद्रात जा. तुमच्या जवळ जर केंद्र असेल तर निश्चित तुम्ही जा, आणि जवळपास केंद्र नसेल आणि घरातून जायचं हे कारण देऊन तुम्ही बाहेर पडू शकत नसाल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जे महाराजांचं अधिष्ठान आहे तर महाराजांच्या अधिष्ठानाच्या समोर, महाराजांच्या फोटोच्या समोर किंवा मग आपल्या देवघराच्या समोर बसून महाराजांना विनंती करायची की ह्या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये कुठल्याही मला अडचणी न येता माझ्याकडून हे 21 पाठ पूर्ण व्हावेत अशी महाराजांना विनंती करायची. आणि त्यानंतर मग आपल्याला आपले 21 दिवसाचे पाठ सुरू करायचे. मग भलं आपण जेव्हा महाराजांना विनंती करतो तर निश्चित महाराज त्या आपल्या विनंतीला मान देऊन महाराज आपल्याला कुठल्याही अडचणी येऊ देत नाहीत. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, तुम्ही सुद्धा अनुभव घेऊ शकता. जेव्हा आपण महाराजांवरती आपलं ओझं टाकतो तर महाराज त्यावेळेस आपल्या डोक्यावरचं ओझं, कसल्याच प्रकारचं ताण, कसल्याच प्रकारचं ओझं आपल्यावरती पडू देत नाहीत. तर निश्चित महाराज ती सेवा आपली अखंड पद्धतीनं करून घेतात. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा महाराजांना सांगायचंय, माझी इच्छा आहे पण ते तुम्हाला करून घ्यायचं आहे. हे एवढं एक वाक्य म्हणजे आपल्यासाठी रामबाण इलाज, आपल्या सगळ्या समस्येवरती रामबाण इलाज आहे. तर आवर्जून महिलांनी 9 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत ह्या ज्या 21 दिवसाच्या सेवा आपल्याला करायच्यात त्यासाठी पहिल्यांदा महाराजांना विनंती करा आणि त्यानंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृताच्या पाठाला सुरू करायची आहे. मग भले मग आता इतर कुठल्या अडचणी आल्या तर आपण म्हणजे आता सुतक मी तुम्हाला आधी सांगितलं त्या पद्धतीनं सुतक काही आपल्याला सांगून येत नाही, पण विटाळ असो किंवा आता मासिक धर्माची अडचण असेल, कारण आता तुम्हाला 9 तारखेपासून 29 तारखेच्या दरम्यान जर तुमचा मासिक धर्म असेल तर अशा वेळेस तुम्ही 3-4 दिवस आधी पारायणाला सुरू करा किंवा 3-4 दिवस गुरुपौर्णिमा झाल्यानंतर ते पारायण कंप्लीट करा. काहीच हरकत नाही, म्हणजे आपलं गुरुपौर्णिमेपर्यंतच झालं पाहिजे असं काही नाही. जर अडचणी आल्या तर आपल्याला हा मार्ग मोकळा आहे की आपण पुढे पण दिवस वाढवून पारायण करू शकतो किंवा आपण आधीपासून जर सेवेला सुरुवात केली
तर आपल्याला कुठलीच अडचणी येणार नाही. पण जर अडचणी आल्या तरच्या ह्या गोष्टी आहेत. परंतु जर आपल्याला अडचणी नाहीत तरी सुद्धा आज कंटाळा आला म्हणून आपल्याला पाठ ठेवायचा नाही, किंवा आज मला बाहेर जायचंय म्हणून आपण त्या दिवशी पाठ न करता राहायचं नाही. तर आपण जेव्हा महाराजांना विनंती करतो की मला 21 पाठाचा संकल्प करायचा आहे, आणि तुम्ही जर संकल्प केला असेल किंवा तुम्ही ठराविक कामासाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल, तर आवर्जून त्या सेवा करताना कुठलीही अडचण आली तरी सुद्धा ते आपल्याकडून टाळता कामा नये, किंवा त्या दिवशीचा पाठ करणं टाळायचं नाही. बाकीच्या इतर ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आल्यानंतर तर आपल्याला टाळणं अनिवार्य आहे, परंतु आपल्याला कंटाळा आला, मला बाहेर जायचंय, ह्या कारणांसाठी मात्र आपल्याला खंड पडू द्यायचा नाही. तर महाराजांना विनंती करायची, अखंड सेवा घडू द्यात. आणि ह्या अखंड सेवेला अनन्यसाधारण महत्त्व असतं. तुम्ही आज करताय, उद्या झोप काढताय, किंवा मला अडचण आली म्हणून करत नाही, किंवा परवा पारायण करताय, असं न करता कुठलीही सेवा करताना, कुठलंही काम करताना आपल्या कामामध्ये अखंडत्व असायला हवं. आपण मग आता जर तुम्ही विद्यार्थी असाल तर निश्चित तुम्ही रेग्युलर अभ्यास करत असाल तर निश्चित तुम्हाला यश सुद्धा तसंच पाहायला मिळतं. परंतु तुम्ही आज झोपा काढताय आणि परीक्षेच्या 2 दिवस आधी वाचताय तर निश्चित तुम्हाला हवं तसं यश तुम्हाला प्राप्त होत नाही. त्यामुळे कुठल्याही संकल्पयुक्त सेवा करताना आपल्या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही. अखंड ह्या सेवा झाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्नशील असायचं. त्यानंतर आता हे झालं स्वामी चरित्र सारामृताच्या पाठाबद्दल. त्यानंतर दुसरी सेवा आहे, आपल्याला 11 माळी जप करायचा आहे महाराजांचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ह्या एकाच लयामध्ये आपल्याला 11 माळी जप करायचा आहे. दररोजच्या धावत्या युगामध्ये आपल्याला खूप कामं असतात, त्यामुळे आपण रेग्युलर 11 माळी करू शकत नाही. त्यातली मी काही वेगळी नाही, मी सुद्धा रेग्युलर 11 माळी मला करणं शक्य होत नाही, तर त्यावेळेस एकच माळ करते. पण आपल्याला या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची, की जेणेकरून संकल्प केल्यामुळं आपण पण एक म्हणजे बंध निर्माण होतो, आपण आपल्या कामाशी एक बंध तयार होतो आणि आपल्याला ती सेवा करायची आहे हे एक आपल्या मानसिकतेमध्ये, आपल्या डोक्यामध्ये दृढ झालेलं असतं. त्यामुळे आपण कुठल्याही अडचणी आल्या त्यावर मात करून आपण या सेवा करत असतो. त्यामुळेच आपल्याला संकल्प करणं महत्त्वाचं असतं. आणि दररोज आपल्याला ह्या सेवा घडत नाहीत, तर निश्चित ह्या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण आवर्जून या सेवा करायच्यात. 11 माळी जप करायचा आहे. त्यानंतर तिसरी सेवा म्हणजे आपल्याला स्वामींचं आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचंय, तारक मंत्राचं तीर्थ करायचंय. तर ते तीर्थ कसं करायचंय या माहितीचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे. तर तारक मंत्र आपल्याला 11 वेळेस म्हणायचं आहे. आणि हे तारक मंत्र म्हणताना एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपल्या हाताची ही 3 बोटं किंवा ही 3 बोटं पाण्यामध्ये डीप करायची, म्हणजे ग्लासमध्ये ठेवायची, आणि एका पाटावरती तो ग्लास ठेवून आपल्याला 11 वेळेस तारक मंत्राचं पठण करायचंय. रेग्युलर जेव्हा सेवा करणं शक्य नसतात तर अशा काही कारणास्तव जर आपण सेवा केल्या तर निश्चित काही ना काही सेवा आपल्या हातून महाराजांबद्दल घडतात. त्यामुळं आवर्जून या कालावधीमध्ये आपण संकल्पयुक्त सेवा कराव्यात. जर तुम्हाला संकल्प करणं शक्य नसेल तर तुम्ही निश्चित न बोलता, म्हणजे कुठलाही संकल्प न करता सुद्धा तुम्ही या सेवा करू शकता. फक्त 21 दिवसाचा तेवढा संकल्प करायचा आहे. भलं तुम्हाला महाराजांना काहीच मागायचं नाही, कारण महाराजांनी आपल्याला भरभरून दिलेला आहे. पण प्रत्येक जण काही ना काही आपल्या इच्छा आकांक्षा धरूनच कुठलीही सेवा करत असतो. परंतु एखाद्या वेळेस जर तुम्हाला कुठल्याच इच्छा तुमच्या मनात नाहीत, सगळं महाराजांनी तुम्हाला दिले, आता मागण्यासारखं काहीच नाही, अशा वेळेस पण तुम्हाला संकल्प मात्र आवर्जून करायचे, की जेणेकरून संकल्प केल्यामुळं आपण बांधून राहतो आणि आपल्याला त्या गोष्टी किंवा त्या सेवा करणं अनिवार्य असतं. त्यामुळे आपल्याला फक्त 21 पाठाचा संकल्प, 11 वेळेस स्वामींच्या माळींचा संकल्प, किंवा 11 वेळेस तारक मंत्राचं पठण करून जे तीर्थ करतो हा संकल्प जर केला तर निश्चित आपण ते आवर्जून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून आपल्याला ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे. आता तुम्ही म्हणाल स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करायचा आहे, तर पाठ कसा? तर आपल्याला छोटंसं स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक आहे, 1 ते 21 अध्याय, ते एकाच दिवशी एकाच बैठकीत आपल्याला करायचे. तुमचं जर लहान बाळ असेल, तुम्हाला मध्ये जर उठावं लागलं असेल तर काही हरकत नाही, तुम्ही उठू शकता. परंतु ज्यांना शक्य आहे एका बैठकीत करणं त्यांनी आवर्जून एका बैठकीत करा. काहींना बसणं बैठक शक्य नसते, तर अशा वेळेस त्यांनी सकाळी अर्धे अध्याय घेतले आणि सायंकाळी अर्धे अध्याय घेतले तरी चालते. पण एक पर्याय म्हणून आपण हे फक्त सेवा करायच्यात ही भावना मनात ठेवून आपण हे करतोय. म्हणून तुम्ही म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी जर अर्धे अध्याय केले तरीही चालतं. परंतु जेव्हा आपण संकल्पयुक्त पाठांचा संकल्प करतो, म्हणजे 21 पाठाचा संकल्प करतो, तर नियमाने ते एका बैठकीतच व्हायला हवं. पण काही कारणास्तव जर आपल्याला ते घडणं शक्य नसेल तर अशा वेळेस काहीच न करण्यापेक्षा तुम्ही ही अशा प्रकारे जरी सेवा केली
तरी सुद्धा महाराजांना ती प्रिय आहे. त्यामुळं महाराजांबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत या तीनही सेवा आवर्जून करायच्यात. आणि ह्या तीनही सेवा जर करणं शक्य नसेल तर या तिन्हीपैकी कुठलीही एक सेवा तुम्ही आवर्जून करा, की जेणेकरून आपण आपल्या गुरुशी एक आपली नाळ जुडेल. कारण जेव्हा आपण गुरुसोबत राहतो, गुरुच्या सानिध्यात राहतो, तर निश्चित आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल आपल्याला पाहायला भेटतात. आता तुम्ही म्हणाल की आपण ह्या सेवा का करायच्यात, ह्या सेवा केल्याने आपल्याला काय मिळतं? या सेवा केल्याने आपल्याला खूप काही मिळतं. महाराज आपल्याला खूप काही महाराजांनी दिलेलं आहे आणि खूप काही देऊन जाणार आहेत. त्यामुळं या सेवेला प्राधान्य द्या. कारण ह्या सेवेमुळं ज्यांची लग्न जमत नाहीत तर निश्चित त्यांची लग्न जमतात. तर तुम्ही जर विवाहासाठी संकल्प करत असाल तर निश्चित तुम्ही ह्या संकल्पयुक्त सेवा करा. तुम्हाला मनाजोगताच नाही तर तुम्हाला योग्य असा समरूप नवरा प्राप्त होतो किंवा मुलगी मिळते. तुम्ही जर विवाहासाठी ही सेवा संकल्पयुक्त केली तर निश्चित म्हणजे तुम्ही मागितलं त्यापेक्षा सुद्धा तुम्हाला समरूप, तुम्हाला समजून घेणारा तुम्हाला जोडीदार मिळतो. कारण श्रीमंती, पैशाच्या श्रीमंतीपेक्षा सुद्धा मनाची श्रीमंती महत्वाची असते. आणि मनाची श्रीमंती असेल तर अशाच ठिकाणी म्हणजे आपण आनंदी राहू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचं असेल तर तुमचं ओझं तुम्ही महाराजांना टाका आणि योग्य असा जोडीदार महाराजांना मागा, तर निश्चित तुमची मनोकामना पूर्ण होते. त्यानंतर जर तुम्हाला अपत्य प्राप्ती हवी असेल, खूप वर्ष झाली लग्नाला, खूप दवाखाना केलाय परंतु तुम्हाला एकही अद्याप अपत्य नसेल, तर अशा वेळेस तुम्ही ही जर संकल्पयुक्त सेवा केली तर निश्चित तुम्हाला अपत्य प्राप्तीचं सुख सुद्धा प्राप्त होतं. त्यानंतर तुम्हाला नोकरीत काही अडचणी असतील तर त्या नोकरीतल्या काही समस्या दूर करण्याचं काम सुद्धा ह्या सेवेमुळे घडून येतं. आता प्रत्येक वेळेस म्हणजे तिथं कसं हे काम करतं हे मला सांगता येणार नाही. कारण हे शेवटी श्रद्धेचा भाग आहे. तुम्ही श्रद्धापूर्वक जर या सगळ्या सेवा केल्या तर श्रद्धेचं फळ खरंच मोठ्या प्रमाणात आणि फलदायी चांगलं ठरतं. त्यामुळे तुम्ही श्रद्धापूर्ण ह्या सेवा करा तर तुम्हाला नोकरीत सुद्धा अडचणी येणार नाहीत. किंवा तुम्हाला नोकरी लागण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, तुमच्याकडे सगळे क्वालिफिकेशन आहे, तुमच्याकडे सगळ्या डिग्र्या आहेत, परंतु तुम्हाला अद्याप नोकरी लागलेली नसेल तर अशा वेळेस संकल्पयुक्त सेवा केली तर निश्चित तुमचं नोकरीचं सुद्धा काम होतं. संसारिक काही अडचणी असतील तर ते संसारिक अडचणी सुद्धा दूर करण्याचं काम ह्या सेवेमुळे होतं. त्यामुळं आवर्जून ह्या सेवा करा. आता मला असं वाटेल की नोकरी कशी काय लागणार किंवा आपल्याला काही शिक्षणात अडचणी असतील तर त्या समस्या कशा दूर होणार. तर 99% जरी आपल्या कर्माचा भाग असला, 99% जरी आपलं कर्तृत्व आपण सिद्ध करणं आवश्यक असलं तरी सुद्धा 1% जे आपलं प्रारब्ध असतं त्या प्रारब्धाची जोड जर असेल तरच आपल्याला सगळं यश मिळतं. तुम्ही कष्ट खूप घेताय परंतु त्या कष्टाला तुमच्या नशिबाची सुद्धा जोड लागते आणि ती नशिबाची जोड मिळण्यासाठी आपल्याला सेवेची जोड असायला हवी. तर निश्चितच तुमच्या कर्तृत्वाला जर नशिबाची जोड मिळाली तर तुम्हाला हवं त्या ठिकाणी यश प्राप्त होतं. यात तीळ मात्रही शंका नाही. त्यामुळे ह्या सेवा करायच्यात. म्हणजे एवढे ह्या सेवेचे फायदे आहेत की ते स्वतः तुम्ही अनुभवा आणि इतरांना सांगा. ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे. दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि गुरुपौर्णिमेपर्यंत शक्य झाल्या तेवढ्या सेवा, तीनही सेवा करणं शक्य झालं तर आवर्जून करा. शक्य नसतील तर ह्या तिन्हीपैकी एकतरी सेवा तुम्ही 21 दिवसाच्या ह्या सेवेला सुरुवात करा. 9 तारखेपासून ते 29 जुलैपर्यंत आपल्याला या सेवा करायच्यात. कुठल्याही अडचणींवर मात टाकून आपल्याला सेवा करायच्यात. तर आवर्जून सगळ्या स्वामी भक्तांनी सेवेला सुरुवात करा. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.